अमृतधाम हॉकर झोनमध्ये हातगाडी बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 7,000 रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या राष्ट्रीय फेरीवाल धोरण विभागातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलंय। पथकाने कनिष्ठ लिपिकास गुरुवारी दिनांक 11 रोजी महापालिकेच्या राजीव गांधी भवनमधील प्रसाधनगृहात लाच घेताना ताब्यात घेतलं। राजेंद्र पांडुरंग भोरकडे वय 52 वर्ष, राहणार हिरावाडी पंचवटी असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे। राजेंद्र भोरकडे हा नाशिक महापालिकेच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागात कनिष्ठ लिपिक आहे। तक्रारदारांचा भाऊ दिव्यांग असून त्यांची स्नॅक्सची हातगाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेली। तक्रारदार हे नाशिक महापालिका येथील अतिक्रमण विभागात जाऊन उपायुक्त यांना भेटून भाऊ दिव्यांग असल्याचे सांगितले। त्यांची स्नॅक्सची हातगाडी सोडून देण्यासाठी व तक्रारदारांच्या भावाची गाडी अमृतधाम हॉकर झोनमध्ये बसवून देण्यासाठी विनंती केली। त्यांनी अतिक्रमण विभागाचे भोरकडे यास हातगाडी सोडून देऊन अमृतधाम हॉकर झोनमध्ये बसवून देण्याबाबत सांगितले। मात्र भोरकडे याने स्नॅक्सची हातगाडी सोडून देण्याबाबत टाळाटाळ करून दंडाची रक्कम 18,000 न भरण्याच्या मोबदल्यात मंगळवारी दिनांक 9 रोजी 9,000 रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती 7,000 रुपये लाचेच्या रकमेची मागणी ती स्वीकारण्याचे मान्य केले। या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली। त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला। शुक्रवारी दिनांक 11 रोजी भोरकडे याने राजीव गांधी भवन येथे फेरीवाला केबिन बाहेरील पुरुषांच्या प्रसाधनगृहात लाचेची 7,000 रुपये स्वीकारले। त्यावेळी पथकाने भोरकडे यास ताब्यात घेतले। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।